हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीची जी परीक्षा झाली 23 नोव्हेंबर 2025 या दिवशी आणि शेटची परीक्षा अगोदर झालेली आहे. तर या दोन्ही परीक्षांचे पेपर फोडल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे. मग आता पेपर फोडलेले आहेत तर त्याची व्याप्ती आता वाढत चालली पहा. काल काही आरोपींना अटक केली आणि आता अजून 10 आरोपी अटक केलेले आहेत. त्याचे कनेक्शन भंडाऱ्यामध्ये सुद्धा सापडत आहेत, मराठवाड्यामध्ये सुद्धा सापडत आहेत. म्हणजे राज्यभर व्याप्ती त्याची वाढत चाललेली आहे. मग नेमका हा पेपर खरोखर फुटला आहे का? किती जणांपर्यंत पोहोचला होता परीक्षेच्या अगोदर? ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल. तसंच नाशिकमध्ये जो इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर दिलेला आहे, त्यासाठी परीक्षा परिषदेने चौकशी समिती सुद्धा स्थापन केलेली आहे. तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि परीक्षा रद्द होणार आहे की नाही ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे टी-ई-टीसह सेटचा पेपर फोडला, गायकवाड टोळीकडून कबुली. त्याच्यानंतर आणखी 10 जणांना अटक, 50 ते 60 जणांकडून घेतले पैसे. म्हणजे पैसे किती जणांकडून घेतलेले आहेत तर 50 ते 60 जणांकडून. आणि राज्यभर याची व्याप्ती आहे. आणि त्याच्यामध्ये पहा, जे लाभार्थी आहेत ते शिक्षकसुद्धा बनलेले आहेत, म्हणजे अगोदर फोडलेले असतील ते पेपर. तर टी-ई-टीच्या पेपर फुटी प्रकरणी अटक केलेल्या महेश गायकवाड टोळीने टी-ई-टीसह सेट म्हणजे राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेतही पेपर फोडल्याची कबुली दिली. प्रत्येकी 3 लाख रुपये घेऊन त्यांनी सेटच्या 25 व टी-ई-टीच्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना पेपर दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. आता या प्रकरणी इथं पहा, सेटचा पेपर 25 जणांना दिला आणि टी-ई-टीचा पेपर 25 ते 30 जणांना त्याने दिलेला आहे, असं तो म्हणतोय. चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून आणखी 10 जणांना सोमवारी अटक केली. त्याच्या पुढे पहा, लाभार्थी बनले शिक्षक. म्हणजे फोडलेले पेपर घेऊन टी-ई-टी आणि सेट परीक्षा दिलेले बहुतांश परीक्षार्थी परीक्षांमध्ये पास झाले आहेत. हे अगोदरचं चाललंय बरं का. विशेष म्हणजे त्यातील काही शिक्षक, प्राध्यापक अनेक जिल्ह्यात सध्या सेवेमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे अगोदर सुद्धा यांनी पेपर फोडलेले आहेत. आणि मग हे जे ज्यांना त्यांनी पेपर दिलेले आहेत याच्या अगोदर त्यांची सुद्धा यादी पोलिसांना मिळाली असून त्यांना सुद्धा आरोपी केलं जाणार आहे. म्हणजे ज्यांनी असा या गायकवाडाकडून पेपर घेऊन पात्रता परीक्षा पास झालेत अगोदर आणि आता सध्या शिक्षक किंवा प्राध्यापक आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. मी तर म्हणतो त्यांना सेवेतून बडतर्फ करा आणि आयुष्यात परत त्यांना सेवेमध्ये येताच आलं नाही पाहिजे, अशी तरतूद शासनाने करावी. कारण जे मुलं अभ्यास करतात त्यांच्यावर हा सरळ अन्याय आहे. तुम्ही 3 लाख रुपये देणार, पेपर विकत घेणार, नोकरी मिळवणार आणि मुलांनी काय 15-15 तास अभ्यास करून नुसतं घासत बसायचं काय? थोडा तरी काही पाहिजे की नाही विचार. तर यांना सेवेत आयुष्य यांचं बरबाद झालं पाहिजे. ज्यांनी असे पैसे देऊन पेपर घेतलेत आणि पास झालेत ना, त्यांचं आयुष्यच बरबाद झालं पाहिजे. आयुष्यातून उठले पाहिजे हे लोक. म्हणजे परत कोणी तसं म्हणजे हिंमत करणार नाही असे पेपर विकत घेण्याची. अजूनही माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्या पुढे पहा, आता गोंदियातील गुरुजींना टी-ई-टीसाठी ऑफरचे फोन. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पेपरसाठी 3 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत, म्हणजे 1.5 ते 3 लाख रुपयापर्यंत केली मागणी. आणि पहा, आता महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टी-ई-टी परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटनेने खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टी-ई-टी पेपरच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात 100वर परीक्षार्थी शिक्षकांना पेपरसाठी मराठवाड्यातून कॉल आले. पेपरकरिता 1.5 लाख रुपयापासून 3 लाखांपर्यंत मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षक पात्रता परीक्षा करिता रविवारी राज्यात परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 100वर शिक्षकांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मराठवाड्यातून कॉल आले होते. आता मला एक प्रश्न पडतो, ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे मोबाईल नंबर हे जे स्कॅमर आहेत पेपर फोडणारे, त्यांच्यापर्यंत पोहोचतात कसे? कोणी परिषदेमधूनच त्यांना ही माहिती लीक करत आहे का? त्याचासुद्धा शोध महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे. कारण बरोबर जे परीक्षेला बसले त्याच शिक्षकांचे किंवा त्याच परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नंबर या स्कॅमरकडे, जे घोटाळे करणार आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतात कसं काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधलं तर कोणी यांना मिळालेलं नाही ना, की सगळी माहिती त्यांना देत आहे, नंबर वगैरे सगळं. त्याच्या पुढे पहा, आता नाशिक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमासाठी मराठी पेपर दिल्याच्या प्रकरणाची राज्य परीक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे.
सीडीओ मेरी शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे माध्यमातून समोर आले आहे. सुमारे 450 विद्यार्थ्यांना इंग्रजीऐवजी मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची नोंद आहे. या प्रकाराबाबत तत्काळ संपर्क साधून तेथील शिक्षण अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे. तर त्याची चौकशी होणार आहे आणि पुढे पाहता परीक्षा परत होईल का, रद्द होईल का, या संदर्भात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी काय माहिती दिली ती पहा, की कोणताही गैरप्रकार नाही असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणतात. रविवारी 4,46,730 विद्यार्थ्यांनी ही TET परीक्षा दिली असून काही ठिकाणी परीक्षेत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आल्याने परीक्षा रद्द तर होणार नाही ना, अशी चिंता परीक्षार्थींना वाटत होती. याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा करून परीक्षार्थींनी चिंता करू नये असेही आश्वासित केले आहे. म्हणजे काय, यांना असं म्हणायचं आहे की त्यांनी पेपर फोडण्याचा प्रयत्न केला पण ॲक्च्युअलमध्ये पेपर फुटलाच नाही, त्यामुळं कोणताही गैरप्रकार झाला नाही म्हणून परीक्षा रद्द होणार नाही असं परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांचं मत आहे. परंतु मागील अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की थोडा अजून 1-1.5 मिनटं व्हिडिओ पहा, मग व्हिडिओ संपणार आहे आपला. की आरोग्य विभागाची जेव्हा भरती झाली होती 2021मध्ये, त्यावेळेला तिथले जे प्रमुख होते, ज्यांच्यावर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी होती, त्यांनीसुद्धा असेच दावे केले होते की परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. परंतु नंतर जेव्हा चौकशी झाली ना, तेव्हा किती मोठा गैरप्रकार झाला होता आणि त्या विभागामधीलच ज्यांनी पेपर वगैरे काढायची जबाबदारी होती किंवा ज्यांच्याकडे ती पेपर सांभाळण्याची जबाबदारी होती, त्यांनीच तसे पेपर लीक केले. ते सगळे तसे पकडल्या गेले. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ती परीक्षा रद्द झाल्याचं सुद्धा पाहिलेलं आहे. तर मी तुम्हाला एकच सांगतो, जर ही TETच्या परीक्षेचा पेपर फुटला नसेल, फक्त प्रयत्न झाला असेल, तर परीक्षा रद्द होणार नाही. आपले अध्यक्ष म्हणत आहेत त्या पद्धतीनं. पण जर का पेपर फुटलेला असेल आणि काही परीक्षार्थीपर्यंत तो आधीच पोहोचलेला असेल आणि ते जर चौकशीमधून सिद्ध झालं, तर मात्र परीक्षा रद्द होऊ शकते. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्यात. आता नेमकं झालंय का हे आपल्याला कोणालाच माहिती नाही. अजून त्या गोष्टी बाहेर यायच्या आहेत. चौकशीमधून ते बाहेर येईल. जर पेपर फुटला नसेल, नुसता प्रयत्न झाला असेल, तर परीक्षा रद्द होणार नाही. पण जर पेपर फुटला असेल आणि ते चौकशीमधून जर सिद्ध झालं की परीक्षेच्या आदल्या दिवशीच पेपर फुटलेला आहे, मुलांपर्यंत तो पेपर पोहोचला होता, मग ते काहीटा मुलांना असणं, 25-30 मुलं असणं, तर मात्र परीक्षा रद्द होऊ शकते. अशा दोन्ही शक्यता आहेत आणि हे मी तुम्हाला 2021मध्ये जे आरोग्य विभागामध्ये झालं ना, त्याच्या आधारे सांगत आहे. आणि TETच्या परीक्षेमध्ये काय गोंधळ झालेले आहे त्याच्या आधी 2018-19मध्ये हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं पाहूयात आता पुढं अजून काय काय वाढवून ठेवलेलं आहे ते. पण असं व्हायला नाही पाहिजे. शासनाने याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, मग आतमधले असतील सिस्टीमच्या किंवा बाहेरच्या असतील, त्या सगळ्यांवर शासनाने कडक कारवाई करणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.